नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रियांशु आणि तुमच्या सर्वांचं ज्ञान क्लासेस मध्ये स्वागत आहे. तर आज हा पहिला व्हिडिओ आहे ज्ञान क्लासेस मधला आणि आज आपण पहिला लेक्चर घेणार आहे इयत्ता 5वी मधलं हिस्ट्री EVS1. त्याचा पहिला टॉपिक आहे व्हॉट इज हिस्ट्री आणि त्या टॉपिक मध्ये 4 महत्त्वाचे पॉइंट्स दिलेले आहे. पहिला पॉइंट, हिस्ट्री a science that tells us about events in the past. दूसरा पॉइंट, the scientific method of history. तिसरा पॉइंट आहे history and us. आणि चौथा म्हणजे शेवटचा पॉइंट आहे the past and the future. तर सर्वात पहिला पॉइंट आपला हिस्ट्री a science that tells us about events in past हा टॉपिक आहे. तर मग आता आपण सुरुवात करूया. So last year, the standard fourth, we studied the life of Chhatrapati Shivaji Maharaj and his mission of establishing Swaraj. म्हणजे तुम्ही चौथीला असताना तुम्ही हे शिकले असाल की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि त्यांनी कुठले कुठले मिशन्स केले त्याबद्दल तुम्ही शिकले. त्याच्यानंतर काय, द टाइम बिफोर द बर्थ ऑफ शिवाजी महाराज was about 100 years before now. At or in the other words, the time 400 years ago. म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ म्हणजेच 100 years before किंवा मग दुसऱ्या शब्दांमध्ये the time 400 years ago म्हणजे 400 वर्षांआधी. For our convenience, we divide time in different ways. म्हणजे आपल्या माहितीसाठी आपण टाइमला वेगवेगळ्या याच्यात डिवाइड करतो. Often we use words like now, some time ago, after some time, or today, yesterday, tomorrow, or this year, next year. म्हणजेच आपण आपल्या माहितीसाठी आपण काय बोलतो ते आत्ता, म्हणजे नाव म्हणजे आत्ता, किंवा सम टाइम अगो म्हणजे काही वेळा आधी. त्याच्यानंतर काय, आफ्टर सम टाइम म्हणजे काही वेळानंतर, किंवा टुडे म्हणजे आज, यस्टरडे म्हणजे काल, टुमॉरो म्हणजे उद्या, किंवा मग और दिस इयर म्हणजे हे वर्ष, किंवा मग नेक्स्ट इयर म्हणजे पुढचं वर्ष, एक्सेट्रा. when we saw this words, we are actually measuring time in our mind. म्हणजे आपण जेव्हा हे शब्द ऐकतो म्हणजे आज, उद्या, परवा, किंवा मग काल, किंवा मग हे वर्ष आणि शब्द ऐकतो तेव्हा आपण काय म्हणतात मेजर करतो का ना किती टाइम ॲगो म्हणजे कुठल्या वेळी हे प्रसंग झालेले आहे नक्की. Now, today and this year are terms that indicate the present. म्हणजे now म्हणजे आता, today म्हणजे आजचा दिवस, किंवा मग हे वर्ष, हे काय हे शब्द काय इंडिकेट करतात, प्रेझेंट म्हणजे आत्ताची वेळ. ही some time ago, yesterday and last year are terms that indicate the past. म्हणजे some time ago म्हणजे काही वेळा आधी, yesterday किंवा मग लास्ट इयर, हे सगळे शब्द काय इंडिकेट करतात की पास्ट म्हणजे भूतकाळ. After some time, tomorrow and next year are words that indicate the future. म्हणजे after some time म्हणजे थोड्या वेळानंतर, किंवा मग tomorrow म्हणजे उद्या, किंवा मग नेक्स्ट इयर, हे सगळं काय इंडिकेट करतात हे शब्द फ्युचर म्हणजे भविष्य. The time that has already done by the past म्हणजे जी वेळ होऊन गेलेली पास्ट मध्ये. The time that we are in now in the present is the present म्हणजे टाइम जे होते त्याला आपण प्रेझेंट म्हणतो. आणि त्याच्यानंतर द टाइम दॅट इज येट टू कम म्हणजे जो वेळ आता येणार आहे त्याला आपण म्हणतो फ्युचर.
Okay. The past includes many events that have already taken place. म्हणजे पास्ट मध्ये खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत, जे आता म्हणजे जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे थोडे थोडे. म्हणजे जसं तुम्ही मागच्या वेळी फोर्थ स्टँडर्ड मध्ये शिकले का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकले, म्हणजे पास्ट बद्दल शिकले तुम्ही. For example, if you are 10 years old today, it means that the event of your birth happened 10 years ago in the past. म्हणजेच आता तुम्ही 10 वर्षाचे आहे आत्ताच्या या दिवसाला, तर 10 वर्ष आधी तुम्ही जन्मलेले आहे ह्या दिवसात. The time gone by between today and the day of your birth is your past. म्हणजे जो तुमचा टाइम गेलेला आहे कधी तुमच्या बर्थ पासून तर आतापर्यंतचा, द पास्ट इन द लाईफ ऑफ अ पर्सन. म्हणजे काय तर तो तुमचा पास्ट होऊन गेलेला आहे आता तुमच्या लाईफ मधला का तुम्ही त्या टाइमला जन्माला आले आणि तुम्ही आतापर्यंत आता प्रेझेंट आहे. The science that tries to understand past events it's called history. जे सायन्स समजून घेत तुमच्या काय म्हणतात पास्ट बद्दल किंवा मग काय घडलेलं आहे त्या टायमाला, हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींना या इव्हेंट्सला आपण काय म्हणतो हिस्ट्री. आता पुढचा टॉपिक काय राहणार आहे द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री. आता हा जो टॉपिक आहे हा आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहे.